चल आई इथे. आई, ही बाहेर मजा मारणार आणि मी घरातली कामं करू? थांब. म्हणजे मी सगळ्यांना वाढत बसू, मी सगळ्यांची उष्टी खरकटी काढू? मुळात अभि तिला घेऊन जायला तयारच कसा झाला? तेच तर. आणि स्वतःच्याच मित्राकडे घेऊन चाललेत. नाही म्हणजे तुमच्या सुनेला मोठ्या लोकांच्यात उठबस करायची सवय आहे का? येऊ दे अविला, चांगला चाप विचारते बघ. आई नको विचार करूस तू. तुझा सॉरी सॉरी, उशीर झाला ते. तुला काय सॉरी सॉरी म्हटलं की वेळ थांबते का तुझ्यासाठी? 2 मिनिटं अजून लेट आली असते ना, मी निघून जाणार होतो तुला सोडून. सॉरी ना. चल. सॉरी सॉरी काय कळतच. मी नवीन गुलाबाचं रोपटं लावलंय ना, त्याला एक छान गुलाब आलाय. ते मी जरा केसात माळू का? तू जर तो गुलाब तुझ्या केसात माळलास तर श्रीकांतच्या घरात मी तुला हेल्मेट घालून बसलो. काय डेटवर चाललोय आपण? गुलाब माळतायत म्हणे, त्याच्याकडे जायचंय, व्यवस्थित तिथे असं छान वागायचं आपल्याला. मोठा माणूस आहे तो. इतक्या वर्षांनी आपण बाईकवर जातोय आहोत, तेही कोणाच्या तरी घरी. मला इतकं छान वाटतंय सांगू. मला अजिबात छान वाटत नाही. आणि यात छान वाटत झालेलंही नाही. का? पण काय ना, माझा श्रीकांत आहे ना, तो माझा कॉलेजचा मित्र. कॉलेजमध्ये असताना ना तो अभ्यासात सुमार. आम्ही तर तुकार समजायचो त्याला. जेव्हा आता तो मला भेटला ना, तेव्हा 20 लाखाची गाडी, बोरिवलीमध्ये स्वतःचा फ्लॅट. ते म्हणतो काय माहितीये, बायकोच्या पायगुण्यामुळे झालं मला सगळं. अहो मग चांगलं आहे ना. त्याचा तुम्हाला आनंद झाला नाही का, त्याच्या प्रगतीचा? असूया वाटते मला की असं का करतोस बाबा? एकाच्या आयुष्यात प्रचंड पैसा आणि दुसरा मी, ज्याच्या आयुष्यात त्याला काही द्यायचंच नाही, फक्त स्ट्रगल दिलंय माझ्या आयुष्यात. हा भेदभाव का? आपलेही सुखाचे दिवस येते आणि ज्याचं त्याचं नशीब असतं. आता तुला माझा मुद्दा कळला. नशीब, माझ्या नशिबी तू आहेस. कसं फळणार माझं नशीब? आता माझ्या नशिबी जर त्या श्रीकांतच्या बायकोसारखे बायको असती तर तिच्या पायगुणाने निश्चितपणे काहीतरी झालं असतं माझे. तर माझ्या नशिबी ते काहीच नाही होऊ शकत माझे. चांगले दिवस असे म्हणून चांगले दिवस येत नाहीत ना. कधी येणार आहे चांगले दिवस? अगं कॉलेज संपून इतकी वर्ष झाली. आता त्याचा स्वभाव कसा असेल, काय असेल हे कोणाला माहिती. पण तुला माहितीये का की कॉलेजमध्ये तो प्रचंड रागिष्ट होता. रागावर त्याचा जरा पण कंट्रोल नाही. अरे कॉलेजमध्ये किती मारामारा त्याच्यामुळे झाल्या माहितीये. काय सांगतोस? पण हा
माणूस स्वभावाने खूप चांगला होता, अभ्यासात हुशार होता आणि क्रिकेट खेळता येतं. आणि तो ग्राउंडवर खेळायला आला ना की मुली लाईनच्या लाईन लावायच्या. तो मुलींचा क्रश होता तो अविनाश पाटकर, हवा होती त्याची यार. त्या वेळात हे सगळं असतंच रे. पण मला सांग, तू त्याच्या बायकोला आधीपासून ओळखतोस? नाही ग, म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्याचं अफेअर वगैरे कधी ऐकलं नाही मी. माझ्या एका मित्राने मला सांगितलं की त्याचं लग्न झालं होतं.